नमस्कार मित्रांनो, मी ऋषी. स्वागत आहे आपलं आजच्या आपल्या पटकंतीच्या व्हिडिओला. तर मग काल रात्रीच आम्ही जेजुरी येथे मुक्कामाला येऊन थांबलो. पण रात्री मंदिर बंद असल्यामुळे या ठिकाणी आम्ही मुक्काम केला. मग सकाळीच थोडंसं लवकर आवरून म्हटलं आज जरा सकाळीच लवकर दर्शन करूया. पण कशाचं काय, उशीरच झाला शेवटी. मग काय रेडी होऊन निघालो मंदिराच्या दिशेने. तर मग चालत होतो सकाळी सकाळी. असं वाटलं की आज जास्त गर्दीही नसेल, कारण खाली दुकानंही उघडल्या नव्हत्या. मग काय निघालो पुढे, पुढे, पुढे. पण जसं-जसं पुढे-पुढे जात होतो, तशी-तशी गर्दी वाढत होती. म्हटलं थोडीच असेल. पण जसं वर गेलो, तसं कळालं की खूपच गर्दी आहे आज. कारण लोकं सकाळी 4 वाजेपासूनच मंदिराकडे अभिषेकासाठी येतात. म्हटलं जाऊ द्या. इथे काही फोटोग्राफर फोटोही काढून देत होते. मग ही पायऱ्यांची अवस्था पाहिली. म्हटलं एवढ्या मोठ्या गडाला पायऱ्याही नाही म्हटलं. नक्कीच ही सुविधाही व्हावी. कारण म्हाताऱ्या लोकांचे हाल बघून असं वाटलं, की त्यांना वर जाणंही कठीण दिसतंय. मग काय, निघालो मी पायी-पायी वर दर्शनाकडे. जसं-जसं मंदिर दिसत होतं, तशी-तशी ही पायऱ्यांची दुरावस्था आणि कचराही खूप दिसत होता. म्हटलं मंदिर प्रशासन याकडे नक्कीच दुर्लक्ष करत असावं. मग पायऱ्यांकडे वर निघालो, तेव्हा इथेही हळद दिसत होती. कारण खंडेराय म्हटल्यानंतर हळद तर दिसणारच ना. कारण उगाच नाही मंदिराला सोन्याची जेजुरी म्हणतात. कारण हळदीनं सगळा परिसर पिवळसर होतो, म्हणूनच याला खंडेरायाची सोन्याची जेजुरी म्हणतात. मग काय, आलो प्रवेशद्वाराकडे आणि मग निघालो दर्शनाकडे. सुंदर असं दगडी बांधकाम केलेलं हे प्रवेशद्वार होतं आणि याच्यावरही लोकांनी आतमध्ये प्रवेश करताना हळद फेकलेली आपल्याला दिसतीये. मग काय, याचा एक शूट घेऊन निघालो पुढे मंदिराकडे. सुंदर असा परिसर आहे आणि सगळीकडे सर्व मंदिर हे दगडी बांधकामाने केलेलं आहे आणि सुंदर असं बांधकाम आहे. इतकं सुंदर आणि प्रसन्न वाटत होतं ना, ते म्हणतात ना, की मंदिरात गेल्यानंतर छान अशी वाइब येते. खरंच खूप छान वाइब येत होती आणि सकाळी-सकाळी असल्यामुळे मला वाटलं जास्त गर्दी नसेल, पण गर्दी तर होतीच ना, कारण सर्व लोक आलेले होते. मग काय, आपण थोडे-थोडे शूट घेऊन निघालो समोर. इथेही गर्दी होतीच. म्हटलं चला, मग काय आपण लागलो वारीला आणि गेलो दर्शनाला. पण प्रत्येक वेळेसारखं इथे आपल्याला आतमध्ये शूट करायला मिळालं नाही. मग काय दर्शन घेतलं, बाहेर निघालो. धन्यवाद. लाईक करा, सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.